मला तर स्पष्ट वाटतंय की आपल्या पिढीनं जुनं सगळं मागेच ठेवून नवीन तेवढंच स्वीकारायचा वसा घेतलेला आहे. आता तो भंगारवाला मगाशी जो आला होता त्यांनी जो काही त्रास दिलाय त्याच्याकडे मी आता जाऊन बघतो. त्यांनी ऐकलं वाटतं. नाही काय नाही, मी काय नाही केलेलं, मी चाललो. काय तुम्ही माझ्या मागे येऊ नका अजिबात सांगतोय. तुम्ही गेलाच नाहीत का? मग कशी कशाला मी काय जायला आलो का इथं? अरे काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे काय म्हणजे काय पाहिजे? इकडे इकडे ठाकुट्टा डंबरी, ठाकुट्टा डंबरी म्हणजे मराठीत काय? भंगारवाला, भंगारवाला आहे मी. तुम्ही भंगारवाले आहात? मग काय कपड्यावर वाटत नाही का काय? तुम्ही खरोखरच भंगारवाले आहात? नाही, बँकेत मध्ये मॅनेजर आहे मी. आणि बाहेर भंगारवाले तसं सांगताय? काय असं बोलताय? अरे 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 ह्यांना आत कोणी सोडलं? अरे ह्या माणसाला आत कोणी सोडलं? अरे तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही जा बरं इथनं. कोण पाहिजे तुम्हाला? ठाकुट्टा डंबरी. कान भरत मारी दे. काय झालं? कोण पाहिजे तुम्हाला? ते बेलवेकर आहेत ना, बेलवेकर. बेलवेकर? ऐशी अक्षरेवाले बेलवेकर आहेत ना. नाही, बेलवेकर ऐसी अक्षरे त्यांच्या आडनावात नाहीयेत. बेलवलकर अशी अक्षर त्यांच्या आडनावात आहेत. होय का? हा, हा, हा. त्यांचा पत्ता मला गावला होता. घरला गेलो होतं, घरला कोणतरी बाई माणूस होतं, बहुतेक वहिनी असाव्यात त्या. हा, हा, हा. बाकी त्याचा आपला परिचय आहे फारसा. बर. पण काय बोलायचं आपल्याला ना. बरोबर बरोबर. तर त्यांनी सांगितलं प्रोग्राम चालू आहे हा. टिळक स्मारक मंदिरामध्ये. बर मग जिना चढ वर आलो, खाली लय मग ढकला ढकली झाली. बर. त्याचा वरती आलो, तुम्ही भेटले रो आम्हाला इथं. त्यांना बोलवा जरा. ते आता एका कार्यक्रमामध्ये बिझी आहेत, ते इथं येणार नाहीत, तुम्हाला भेटणार नाहीत. आमचा एक वेगळा कार्यक्रम चालू आहे इथं. त्यांच्या घरचे तेच म्हणले की अशाच कार्यक्रमात त्यांना भेटतात तर ते येळ देतात. अहो ते कुठेही वेळ देणार नाहीत, अपॉइंटमेंट घ्यावी लागते. तुम्ही काय म्हणा काय रद्दी बिद्दी जुनं पानं नवीन एखादं काही. जुनं नवीन? अहो तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? काय झालं? काय 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 पाहिजे तुम्हाला नक्की? साहित्य पाहिजे मला. अहो ते साहित्य म्हणजे कसलं साहित्य? लाकूड, पत्रा, लोखंड, पोलाद, ऍस्बेस्टॉल, कथील, जस्त, वाळू, सिमेंट, कसलं काय पाहिजे तुम्हाला? किती बोलता? मी भंगारवाला असून एवढं बोलत नाही. अहो साहित्य म्हणजे ते कुठलं काढलं? मग अरे साहित्य म्हणजे ठाकपुत्ता डंबरी. ठाक काय उच्चार, काय मूळ शब्द काय? ठाकपुत्ता डंबरी. ठाक नाही म्हणजे हे डिक्शनरीतच वाचलं नाही मी कुठलं हे असलं काही. म्हणजे हाय डिक्शनरी मध्ये आहे ते. माझा क सायलेंट आहे. मी जे बोलतो त्याच्या अलीकडे क लावून बघा. ठा कथा, कुत्ता कविता, डंबरी. कादंबरी. असे आपलं माझं सायलेंट आहे. ते मला स्पष्ट क बोलता येत नाही, कळलं का? क बोलता येत नाही तुम्हाला? हे कळलं ना तुम्हाला? कळलं कळलं. मग का बोलवत नाही तुम्ही त्यांना? अरे तुम्हाला बाकी काय पाहिजे ते सांगा. अरे साहित्य म्हणलं ना, साहित्य म्हणजे ठा, कादंबरी, कविता, नाटक, नाट्य, छटा, झालं तर प्रवास वर्णन, अद्भुत वर्णन, आत्मपरीक्षण, आत्मचरित्र, परचरित्र, संत वाङ्मय, चोरलेलं डापलेलं, रूपांतरित, भाषांतरित, इकडचं तिकडचं, अंतच नसलेलं, कमीत कमी चारोळ, एक दोन विनोदही, नाहीतर दोन तीन स्फुटकं बिटकं तरी फेका म्हणा तोंडावर एखाद्या. कमाल आहे. तुम्ही ह्या एवढ्या सगळ्याचं भंगार गोळा करता? हा, मग. तुमची कमाल आहे. मला वाटलं फालतू माणूस असेल तुम्ही. म्हणजे फालतू कसला आलाय? BMW घेऊन फिरतोय मी. कपडे जाऊ नका आपल्या. तुम्ही BMW माझ्याकडे. खरं सांगताय? हा तुमच्याकडे BMW आहे? हा, आपलं स्वप्न होतं ना ते. मी M80 वर आलोय आज. काय सांगताय? हप्त्यावर असेल ना ती? हा, मी एका हप्त्यात घेतली BMW. एकाच हप्त्यात घेतली? एकाच हप्त्यात. पण तुम्ही मला खरं सांगा, हा, हा. तुमच्याबद्दल आता आदरच वाटायला लागला मला. वाटलंच पाहिजे, माणूसच असा आहे आपण तर. तुमच्याकडे खरंच BMW आहे? हो, भंगार मालाची वाहतूक करणारी गाडी. भंगार माल वाहतूक गाडी BMW. बरं कळलं आम्हाला. तुमची मुलाखत झाली, तुम्ही जा आता. तुम्हाला कोणी बेलवलकर वगैरे काही म्हणणार नाही. असं निघा. काय करताय? बोलवता ना पटकन, माझं येळ जातं. असं काय करता? अहो तुम्हाला माहित नाही, ते चिडकेत, ते रागीट आहेत, ते त्यांना जर का कळलं ना तुमचे सगळे माणूस धंदे. जसा दिसतो तसा आतून असतो असं नाहीये. अहो ते आतून बाहेरून मधून सगळीकडून तसे आहेत. ते तुमची चामडी लोळवतील. काय ते तुमच्या तुम्हाला भंगारामध्ये विकतील ते. नाही साहेब, असं नाही. माणूस सगळ्यात आपल्यासारखं समजू नये जगातले लोक. तो माणूस दिसतो तसा नसतो आणि असतो तसा दिसतो. थोडक्यात काय, तुम्ही मला जे समजताय ते मी नाहीये. म्हणजे मी कुठल्याही मालाला भंगार असं म्हणत नाही. बर समजून घ्या माझं लॉजिक काय आहे ते. हा, तुम्हाला एखादी वस्तू नको असते म्हणून तुम्ही मला देता का नाही?
म्हणजे तुमच्या दृष्टीनं तो माल भंगार झाला पण आमच्या दृष्टीनं ती भंगारची वस्तू नसती. आम्ही ती घेतो, डागडुजा करतो, दुसऱ्याला विकतो, तो तुमच्या जीवावर 4 काळ जगतो, त्याचे मतले पैसे आम्ही खातो. बस इतकाच आपला फरक आहे. खरंय खरंय, बरोबर आहे, बरोबर आहे. पण मला तुम्ही सांगा, हे जे सगळं तुम्ही कथा कादंबरी वगैरे जे काय सगळं घेता, त्याचं पुढे नेमकं करता काय तो? अरे वा, आपल्या चॅनलशी संबंध आहे ना. चॅनल? चॅनल कोण चॅनल? हा माझं कुंकू, हा माझं कुंकू दिल्या घरी तू चालली आहे शाळ मग शिवनेरी. या सगळ्यांना तुम्ही ते देता? हा मग या चॅनल वरती मालिका लागतात ना, ते तिथल्या लेखकाला काही ना काही लागतं की इकडनं तिकडनं आणलेलं. अच्छा. नवीन कसं सुचल त्याला? अच्छा, ते तुमच्या जीवावर आहे हा, सगळं? माझ्या जीवावर म्हणजे तो त्याच्या जीवावर जगतो पण आपण आपलं म्हणायचं मोठेपणाचं. अच्छा. कारण म्हणा लय टाइम झालाय, माझी सोनिया आणि कलरची पण मीटिंग आहे आता. सोनी आणि कलर्स हिंदी चॅनल म्हणजे तुम्ही हे सगळं हिंदी चॅनलला पण विकता? शेट उगच घेतली का BMW गाडी? ते खरंय. असं आहे ते. बरं मला एक सांगा. नाही मला एक सांगा की बोहारीन असते बघा, बोहारीन. हो असते. तिला तुम्ही कपडे देता की नाही? हो देतो. मग तुम्ही दिलेले कपडे तिनं घातलेले कधी बघितलेत का? नाही असं नाही, म्हणजे मी मध्ये एकदा टी शर्ट दिला होता माझा, त्याने तो कधीच घातला नाही. तुम्ही तर टी शर्ट दिला एका भल्या माणसानं बरमुडा दिला होता. काय सांगता? आज तरी घालल मग तरी घालल. नाही का? बरमुड्यावर तिने 4 जीन्स विकत घेतल्या. बरं तुमचं झालंय सगळं सांगा. नाही आहे ना आहे, अजून आहे. काय तुम्ही लय बोलताय हो. बोहारीन सुद्धा एवढं बोलत नाही. काय सांगताय? वहिनी बोलत नाही तेवढं? मी पण वहिनीबद्दल एवढं कोणाला सांगत नाही. अच्छा बर, आता मला एक सांगा. नाही एखादी वस्तू तुम्ही फेकून देता, हा. एक शर्ट समजा, तो शर्ट का म्हणून तुम्ही फेकून देता? अहो का म्हणजे काय, त्या शर्टात बरेच प्रॉब्लेम झाले असतात. म्हणजे प्रसंगी तो कुठे फाटलेला असतो, कुठे विरलेला असतो, कुठे असा बरं. उसवलेला असतो, बरं. त्याचं काजं असतं विस्तारित झालेलं असतं, गुंडी अशी चुरगाळलेली असते, त्याचं खूप 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 काही होतं म्हणजे त्याच्यामध्ये. जोगेश्वरी बसला बाटलीवाला पण एवढं बोलत नाही हो. अहो तुम्ही काय माझा अपमान करायला इथे आलायत का? आपण नाही, तुम्ही समजून घेत नाही असं काय करताय. चटा सांगा इकडची काय? कॉलर तुटली की तिकडची कॉलर त्याला लावतो, इकडचं ठिकाण काढतो, तिकडचं भाग काढतो, इकडची चेन त्याला, तिकडची गुंडी त्याला, इकडचं काजळ त्याला, याचा शर्ट त्याला, त्याची चड्डी आला, याचा बरमुडा त्याला, त्याचा टी शर्ट आला, नवीन सिरियल तयार लगेच. आहे का नाही? पिक्चरचा पण आपले कॉन्ट्रॅक्ट असतात ना. काय सांगताय? पिक्चर पिक्चर पण करता तुम्ही? मग तुम्हाला काय वाटलं काय पिक्चर काय स्वतःच्या स्टोऱ्या टाकतात का काय त्याच्यामध्ये? उदाहरणार्थ? अरे काय उदाहरणार्थ तुम्हाला सांगा, आश्चर्य धक्काच बसेल. हा. हे माहिती का तुम्हाला DDLJ? नाही मी इंग्लिश सिनेमे पाहत नाही. नाही तुम्हाला कळेल अशाच भाषेतला आहे तो. DDLJ असा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. मला काय फक्त मराठी आणि हिंदी. मग काय त्यातलं काय कळते तुम्हाला? काय काय डीडीएलचे काय कुठला हा तो दिल्लीवाले दुल्हनिया लेंगे लेंगे नाही, लगेच कपडे बसून ऍक्शन बघा ती त्याची. टंग 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 टंग. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. हा तो सिनेमा त्याचा हा काय? तो त्याचं- ही त्याचं- स्टोरी त्यांची नाही हो. मग कोणाची आहे? अरे अण्णासाहेब किर्लोस्करांची स्टोरी आहे ही. किर्लोस्करांची हा. स्टोरी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. नाटक संगीत सोबत र. काय सांगताय? असाच त्यातला अर्जुन, त्याचा पण क असा लाड फाडतो. का 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 का. काय सांगताय? कसं किरण काय? किरण म्हणेपर्यंत सूर्य उगवलेला चंद्रापर्यंत जाऊन पोहोचतो. अहो, काय सांगताय? म्हणून तर बरं, त्याला नाव ठेवलंय त्याचं. हे सगळं एक्सप्लेन करा बरं, हे काय आहे?